हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आज बापरे! माझी इतकी धावपळ झाली असेल की काय सांगू. प्रेझेंटेशन होतं, पण इतका टाईम झाला होता मला आवरायला सगळं काही. म्हणजे मी लवकर त्याच टायमाला उठली होती, बट सकाळी काही म्हणजे असं नाश्ता वगैरे बनवायला मला इतका वेळ झालेला. त्यामुळे मला पोहोचायला सुद्धा इतका वेळ होता आणि मी इतकी घाबरत होती की म्हटलं गेलं, आज तर गेलंच म्हटलं. आता पेपर सुटेलच सुटेल. बट असं काहीही न होता थोडासा तिकडेच टाईमपास चालू होता. म्हटलं बरं झालं यार. बरं, तर आधी प्रॅक्टिकलचे 2 पेपर होते, त्याच्यानंतर प्रेझेंटेशन होणार होतं. तर पेपर झाल्यानंतर माझं प्रेझेंटेशन होतं आणि यार माझा रोल नंबर खूप लवकर येतो. मला समजत नाही दरवेळेस माझ्यासोबत असं का होतं. सो मी थोडंसं नर्व्हस फील होत होती, की नाही यार कसं होईल, काय होईल? पण इतकं काही नर्व्हस होण्यासारखं नव्हतंच. खूप इझिली माझं प्रेझेंटेशन झालं आणि खूप चांगल्याने केलेलं मी परफॉर्म. मग फायनली सर्व काही व्रॅप करून आम्ही सगळे निघालो होतो ज्यूस फार्मला. बट तिकडे जाण्यासाठी पण आमची एवढी गडबड चालू होती, म्हणजे माझी नाही माझ्या फ्रेंड्सची, की इथे नाही आपण इथे जाऊ, इथे नाही आपण इथे जाऊ. फायनली इकडे-तिकडे डेस्टिनेशन चेंज केल्यानंतर आम्ही विचार केलेला का नाही आता आपण ज्यूस फार्मला स्टेबल राहूयात. सो ज्यूस वगैरे घेतलेला. त्यानंतर आता गोष्ट येते, की मी तुम्हाला आठवतं माझ्या मागच्या व्लॉगमध्ये बोलली होती, की आम्ही गेम खेळणार आहे, की तो कलरवाला, की ज्याच्याकडे जो कलर आला ते गिफ्ट्स आणतील म्हणून. विसरले असाल तर मी सांगते. माझा मागचा व्लॉग आहे त्याचं कॅप्शन मी लिहिलेलं आहे Instaचा ट्रेंड. जाऊन नक्की बघा तेव्हा हा समजेल, की ह्याची गडबड काय होती. तर तेच आम्ही डी-आय-वायमध्ये बघायला गेलो होतो. बट असं वाटलं, की खूप काही युनिक गोष्टी भेटतील. बट असं इतकं फारसं काही आवडलं नाही आम्हाला. आणि जे आवडत होतं त्याचं एक्सपेन्स इतकं जास्त होतं. मग आम्ही तिथेच थांबलो आणि म्हटलं जाऊ द्या आपण नंतर विचार करूयात. आणि पहिली गोष्ट तर हे सर्व इंडिव्हिज्युअल करणार आहे. बट आता आम्ही दोघी सोबत होतो तर आम्ही विचार केलेला की जाऊन येऊयात. बट काही आवडलं नाही. सो आता बघूयात काय घेणार आहे सर्वजणी. बरं, तर त्यानंतर मी घरी आलेली थोडीशी झोपलेली. काय माहिती यार इतकं हेक्टिक फील होत होतं ना मला. सो मग मी झोप काढलेली आणि मग जेवण वगैरे केलं. बाय दी वे आज 13 एप्रिल आहे. सो शालीमारला म्हणजे जे नाशिकमधनं बिलॉन्ग करत असेल त्यांना माहितीच असेल. तर 13 एप्रिलला करेक्ट 12 वाजता बाबांना हार चढतो. मग तेच बघण्याकरिता मी आणि माझी मावशी निघालो होतो आणि तुम्ही बघू शकता गर्दी इतकी आणि त्यानंतर मावशीच्या काही फ्रेंड्स होत्या त्या पण इन्व्हॉल्व झाल्या. मग आम्ही थोडाफार डान्स केलेला. त्यानंतर ही मुलगी बघताय तुम्ही यार इतकी क्यूट आहे. मला माहिती नाही ही कोण आहे. ही एकदम रँडम पर्सन मला भेटली आणि तिला मी आवडले. ती माझ्यासोबत खेळत होती आणि ते हार वगैरे चढल्यानंतर मावशी गप्पा मारत होती, तर मी हिच्यासोबत खेळत बसलेली. त्यानंतर एका साईडला मम्मी पण आली होती. सो मी तिलाही भेटली आणि परत मग इतकं डान्स वगैरे करत होते लोकं त्यांना बघून वगैरे आम्ही घरी यायला निघालो. खूप वेळ झालेला रात्री. बरं, तर उद्या बाबांचा बर्थडे आहे. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय. गुड नाईट. उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका.